आज प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की आपलं लाईट बिल कसं कमी करता येईल. दिवसेंदिवस वाढत्या विजेच्या दरामुळे तसेच आपण वापरणाऱ्या उपकरणात झालेल्या वाढीमुळे प्रत्येकाचं लाईट बिल हे वाढलेलं आहे. मग बऱ्याच वेळा आपल्या घरातलं लाईट बिल कमी करण्यासाठी आपण वेळोवेळी लाईट बंद करणे, फॅन बंद करणे, एसीचा कमीत कमी वापर करणे, हीटर, गीझर सारखे जे हेवी उपकरणं आहेत त्याचा वापर अतिशय कमी करणे, कमी वॉटेजेसचे बल्ब त्या ठिकाणी इन्स्टॉल करणे, असे आपण त्याच्यावर पर्याय शोधतो आणि याचा अवलंब देखील करतो. पण हे सर्व करून देखील आपलं लाईट बिल कमी होत नाही. मग कुठेतरी एक मनात प्रश्न येतो, की आपण फार जपून जरी लाईट वापरली तरी लाईट बिलामध्ये फारसा फरक पडत नाही. मग नेमकं कशावर डिपेंड आहे लाईट बिल येणं? मग खरंच कोणती गोष्ट ठरवते आपलं लाईट बिल? कशामुळे आपलं लाईट बिल वाढत आहे? अशी कोणती एखादी गोष्ट आहे का जी आपल्या लक्षात येत नाही? तर आहे. एक नाही तर 2 गोष्टी आहेत, की ज्या आपल्या लक्षात येत नाही, ज्या आपल्याला दिसून देखील येत नाही आणि ज्याविषयी एवढा प्रचार प्रसार देखील झालेला. या गोष्टी अशा आहेत, की त्या जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घेतल्या, तर तुम्हाला कधीही विनाकारण लाईट, फॅन, ट्यूब काहीही बंद करण्याची गरज नाही. तुम्ही पाहिजे तेवढी लाईट वापरू शकता आणि एवढं सगळं करून तुमचं लाईट बिल देखील कमीच येणार आहे. तर व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सामान्य माणसाच्या घरात लाईट बिल का वाढत आहे, अतिशय कमी प्रमाणात जपून लाईट वापरत असताना देखील लाईट बिलाचा आकडा का वाढतो आणि यामागे लपलेली एक अशी छोटी गोष्ट जी जर तुम्ही कंट्रोल केली, जी करणं अतिशय सोपं आहे, कुठलाच खर्च नाही आहे, ते जर तुम्ही केलं तर तुमचं लाईट बिल हे निश्चितपणे कमी होऊ शकतं. आणि हे आम्ही नाही तर अगदी मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचं स्वतःचं लाईट बिल कमी करण्यासाठी वापरत असतात. अगदी दिवसाला 4-4, 5-5 लाख रुपये लाईट बिल ते या गोष्टीचा वापर करून कमी करत असतात. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. पण त्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहिती देणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. आता लाईट बिल ज्यावेळेस कमी करण्याचा प्रश्न येतो तर आपल्या मनात एकच गोष्ट येते, की जर आपण लाईट जर काळजीपूर्वक वापरली म्हणजे दिवसा त्या ठिकाणी फॅन बंद करणे, खिडक्या उघड्या ठेवून लाईट बंद करणे किंवा ज्या वस्तू आपण वापरतो त्या अगदी कमी प्रमाणात वापरल्या की आपलं लाईट बिल कमी होईल ही आपली धारणा असते. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. काही लोक तर असंही म्हणतात की आमचं मीटर फार स्पीडने पळत आहे, आम्ही वापरतो कमी आणि आमचं मीटर अगदी पटापट पळत असल्यामुळं युनिट्स भरपूर पडतात, अशी काही लोकांची शंका आहे. मग नेमकं असं काय कारणीभूत आहे की ज्यामुळे काळजीपूर्वक लाईट वापरून देखील आपलं लाईट बिल भरपूर प्रमाणात येतं? तर त्याला कारणीभूत आहे एक अगदी टेक्निकल गोष्ट जिला पॉवर फॅक्टर असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हा पॉवर फॅक्टर म्हणजे नेमकं काय असतो? पॉवर फॅक्टर ही अशी लाईटच्या संदर्भातली गोष्ट आहे की जी या देशातल्या प्रत्येक मोठ्या ज्या कंपन्या आहेत की ज्या लाईटवर आधारित त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं, तर या पॉवर फॅक्टरच्या ते उपयोग करून ते दररोज अगदी 4 ते 5 लाख रुपये इतकं लाईट बिल वाचवतात. आपलं तर इतकं लाईट बिल येतही नाही, पण आपण जर समजून घेतलं तर नक्कीच आपलं महिन्याला भरपूर बिल कमी होऊ शकतं. तर सर्वात आधी समजून घेऊयात हा पॉवर फॅक्टर म्हणजे नेमकं काय असतो. तर हा पॉवर फॅक्टर ही अशी एक संख्या असते की जी तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक डिजिटल मीटरवर देखील बघू शकता. आता ही व्हॅल्यू कशी बघायची, ही किती असायला पाहिजे, किती असल्यावर लाईट बिलाचा काय प्रश्न निर्माण होतो ते तर आम्ही सांगणारच आहोत. पण टेक्निकली पॉवर फॅक्टर हा असतो तुमच्या घरात वीज बोर्डाने सोडलेली वीज किती कार्यक्षमतेने वापरली जाते हे दर्शवणारा तो एक अंक असतो. हा अंक 0 ते 1च्या मध्ये असतो, म्हणजे हा 0च्या खालीही नसतो आणि 1च्या वरतीही नसतो. आता जर आपण एका उदाहरणाच्या दृष्टीने बघायचं जर झालं तर उदाहरणार्थ एखादा बल्ब आहे 10 वॅटचा. मग 10 वॅटचा बल्ब चालू ठेवण्यासाठी आपल्याला 10 वॅट इतकीच लाईट लागणार आहे. पण पॉवर फॅक्टरच्या कमी अधिकपणामुळे आपल्याला जो काय 10 वॅट चा बल्ब लावण्यासाठी लागणारी ऊर्जा जास्त लागते. म्हणूनच पॉवर फॅक्टर हा जितका जास्त तितकं चांगलं असतं. मग पॉवर फॅक्टर म्हणजे एक बल्ब चालू करण्यासाठी लागणारी ऊर्जा भागिले त्याने मीटरमधून घेतलेली ऊर्जा. पॉवर फॅक्टर म्हणजे बल्बाने चालू होण्यासाठी वापरलेली वीज भागिले त्याने मीटरमधून घेतलेली वीज. आता अर्थात ह्या दोन्ही सारख्या असायला पाहिजे, पण ह्या सारख्या असत नाही, सारख्या कधीच असत नाही आणि त्याच्या मागे कारणीभूत असतो पॉवर फॅक्टर. आता जर एखाद्या घरामधील जे काय सिस्टीम आहे, एक म्हणजे प्रत्येक घराचा हा पॉवर फॅक्टर कदाचित वेगळा असू शकतो. हा का वेगळा होतो याचंही कारण सांगणार आहोत. पण हा जर पॉवर फॅक्टर 1 असेल तर मग
तुमच्या बल्बाला जर 10 वॅट ऊर्जा लागते तर तो मीटरमधून देखील 10च वॅट घेणार आहे. म्हणजे इथे कुठलीही तुमची विजेची गळती होणार नाहीये, जास्तीची ऊर्जा तुम्हाला खर्च होणार नाही आणि तुमचं लाईट बिल जास्त येणार नाही. मग ज्या ठिकाणी हा पॉवर फॅक्टर 1 पेक्षा जितका कमी तितकी जास्त ऊर्जा एक साधारण गोष्ट चालवण्यासाठी वापरली जाते आणि अर्थातच तिची गळती होत असते. मग म्हणूनच विनाकारण आपल्याला जास्त लाईट बिल हे भरावं लागत असतं. मग आता सगळ्यात आधी पाहूयात हा पॉवर फॅक्टर कुठे असतो. तर हा पॉवर फॅक्टर तुमच्या इलेक्ट्रिक डिजिटल मीटर जे आहे, जिथे तुमचे युनिट्स दिसतात तिथे तुम्ही एक बटन असतं, ते बटन प्रेस करून तुम्ही त्या ठिकाणी हा पॉवर फॅक्टर तिथे बघू शकता. मग हा पॉवर फॅक्टर आपल्या घरांमध्ये 0.85 म्हणजे 0.85 पेक्षा कमी नसायला पाहिजे. मग आता हा पॉवर फॅक्टर काय वीज बोर्ड ठरवतं का? तर नाही. आपल्या घरात कुठली उपकरणं आहेत तर हे ठरवतं तुमचा पॉवर फॅक्टर किती असेल. आता जर तुमच्या घरामध्ये कॉईल असलेल्या गोष्टी असतील, म्हणजे उदाहरणार्थ पाण्याची मोटर, त्याचबरोबर फॅन, तुमचा AC, फ्रिज, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली तरी मोटर आहे, ज्याला वाइंडिंग केलेली आहे, अशा टाईपची उपकरणं जर तुमच्या घरामध्ये असतील तर ज्यावेळेस ती उपकरणं चालू होतात त्यावेळेस तुमचा पॉवर फॅक्टर घटतो आणि पॉवर फॅक्टर घटला की तुमचं लाईट बिल हे कामापेक्षा जास्त वाढायला सुरुवात होते. आता पॉवर फॅक्टर जो आहे तो जिथे 3 फेज कनेक्शन आहे आणि जिथे मोठ्या साईजच्या मोटर्स लावलेल्या आहेत तर त्या ठिकाणी हा अतिप्रचंड प्रमाणात कमी असतो आणि ज्यामुळे वीज बिलामध्ये मोठी तफावत त्या ठिकाणी दिसून येत असते. म्हणूनच ज्या ठिकाणी 3 फेज कनेक्शन आहे तर त्या ठिकाणी तर लक्षपूर्वक हा जो काय पॉवर फॅक्टर आहे तो लक्षपूर्वक बघून घेतला पाहिजे. मग आता जर तुमचा पॉवर फॅक्टर जर हा 0.85 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर मार्केटमध्ये पॉवर फॅक्टर कमी करण्यासाठी विविध डिव्हाइसेस त्या ठिकाणी भेटतात. चांगल्या म्हणजे हॅवेल्स सारख्या चांगल्या कंपनीचे सुद्धा देखील डिव्हाइसेस त्या ठिकाणी आज मितीला उपलब्ध आहेत. तर ते डिव्हाइसेस तुम्ही घेऊन तुमच्या घरामध्ये इन्स्टॉल करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही मोटर किंवा जे कॉईल असलेली जी काही उपकरणं आहेत ती ज्यावेळेस चालू कराल तर त्यावेळेस ती तुम्ही चालू करायची आहेत. तर ती उपकरणं जे आहेत तर ते ज्यावेळेस ही मशिनरी चालू होते त्याच वेळेस तो पॉवर फॅक्टर वाढवण्याचं ते डिव्हाइस त्या ठिकाणी काम करतं आणि मग जेवढी ऊर्जा पाहिजे तेवढीच खर्च होते, कुठलीही गळती होत नाही आणि तुमचं लाईट बिल देखील चांगल्या प्रमाणात अगदी वाचू शकतं. मग हा एक असा विषय आहे की जो बऱ्याचशा लोकांच्या लक्षात त्या ठिकाणी येत नाही. तर आता तुम्ही काय करायला पाहिजे की तुमचं जे मीटर आहे तर त्या मीटरवर एक विशिष्ट बटन आहे, ते बटन दाबून तुम्ही तुमच्या घराचं पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी चेक केला पाहिजे. सेम टाईम तुम्ही तुमचं मिक्सर चालू केल्यानंतर, तुमची पाण्याची मोटर चालू केल्यानंतर, तुमचा AC, फ्रीज चालू केल्यानंतर तुमचा पॉवर फॅक्टरमध्ये काही व्हेरिएशन होतंय का, काही कमी जास्त होतंय का ते बघितलं पाहिजे. आणि कोणत्याच केसमध्ये जर तो 0.85 पेक्षा खाली जात नसेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तर मग तुम्ही काय करायचं, तर तुम्ही तुमच्या लाईट जो काय वापर आहे त्या वापरावर कंट्रोल आणणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जे काय दुसरे ऊर्जेचे काय ऑप्शन्स आहेत जसं सोलर असेल तर याकडेही तुम्ही देखील बघू शकता. पण जर तुमचा पॉवर फॅक्टर फारच कमी असेल 0.4 0.5 तर तुम्हाला डबल बिल येतंय असं लक्षात घ्यायचं आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही पॉवर फॅक्टर तुमचा चेक करा आणि जर तो कमी आढळल्यास तुम्ही एखाद्या तज्ञ इलेक्ट्रिशियनचा सल्ला त्या ठिकाणी नक्कीच घ्यायला पाहिजे. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.